जेथे केले भूमिपूजन तेथेच झाले अस्थि विसर्जन. नमस्कार, मी शरद आबाळे बोलतोय. या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण जो हा धरणाचा नजारा पाहत आहोत तो आहे निळवंडे धरणाचा. या धरणाच्या पायाभरणीपासून ते पूर्ण होण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो पाहिला आहे आमच्या वी म्हणजेच विठ्ठल गुरुजींनी. या धरणाचा प्रवासच फक्त त्यांनी पाहिला नाही, तर तो त्यांनी त्यावेळच्या वेळेस लिहून ठेवला आणि त्याचे रूपांतर पुस्तकात केले ते विनायक आभाळे यांनी. हा प्रवास खूप विस्मयकारक आहे. माळादेवीचा नारळ फुटला आणि धरण कॅन्सल झाले. मग आले निळवंडे 1 यावर. त्यामध्ये सुद्धा खूप कालावधी गेला आणि मग गुरुजींनी आणि स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी चर्चा करून निळवंडे 2 साठी ही जागा शोधली आणि याच विठ्ठल गुरुजींनी आपली स्वतःची जमीन पायासाठी सर्वप्रथम दिली. अकोले, संगमनेर, श्रामपूर यांच्यावर गुरुजींनी अतोनात उपकार करून ठेवले आहेत. ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतात घरात निळवंड्याचे पाणी आहे तो शेतकरी गुरुजींच्या ऋणामध्ये आहेत असे माझे तरी स्पष्ट मत आहे. आमचे गुरुजी फक्त गुरुजीच नव्हते, ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. हाडाचा शिक्षक, धरणग्रस्तांचे नेते, कवी, लेखक, चित्रकार, मूर्तिकार, कितीतरी. अहो, 4 गावात जे गणपती बसत ते गुरुजींच्या घरचेच असत. ते शिक्षक बँकेत होते, तालुका मास्तर होते, पेन्शनरांचे अध्यक्ष, असे विविध पैलू गुरुजींमध्ये होते. गणपूबाबांचा स्वभाव गुरुजींमध्ये होता. गणपूबाबा देवळात जे कोणी पाहुणा असेल त्याला जेवायला, चहा प्यायला घेऊन जात. तोच वारसा गुरुजींकडे होता आणि तोच आता प्रमोद गावात चालवतोय. राजकारणाचे बाळकडू आता अक्षय चालवतोय आणि लेखक, कवी, शिक्षक या भूमिकेत विनायक गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून चाललाय. एक कुटुंबवत्सल माणूस, खाण्याचा शौकीन, जे जे क्षेत्र त्यांच्या काळात उघडे होते त्यात मुसाफिरी करून आलेला हा माणूस. अहो, वयाच्या 90मध्ये मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक वापरणारा हा माणूस प्रत्येक भूमिका स्मरून जगला आणि त्यांना साथ दिली आमच्या काकूंनी. आम्हाला लाभलेले शिक्षक, त्यांचा आमच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा वाटा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. असा हा कुटुंबवत्सल माणूस आपल्यातून गेला हे खरेच वाटत नाही. असे शांततेचे, धीरगंभीरपणे मृत्यूला सामोरे जाणारे गुरुजी खरोखरच विरळ. आता माझे काही राहिले नाही, मला जायचे आहे असे सांगणारे गुरुजी खरोखर विरळ आहेत. त्यांना माझा अखेरचा सलाम. गुरुजी परत या. आता गुरुजी परत येतील की नाही माहीत नाही, परंतु त्याचे कार्य सदैव आपल्या स्मरणात राहील. त्यांना निळवंड्यामध्ये साथ दिली ते मारुती भाऊसाहेब, नामदेव गुरुजी, वामन गुरुजी, रंगनाथ आबाळे, देविदास कोकणे, यशवंत आबाळे, भाऊसाहेब आबाळे यांनी, आणि यामुळेच निळवंडे धरण पूर्णत्वास गेले. गुरुजी, तुमच्या कार्याला खरोखर आमचा सलाम. आधी पुनर्वसन मगच धरण ही घोषणा गुरुजींनीची. आमचे निळवंड्याचे शेतकरी खरोखर गरीब होते. ते अकोल्यामध्ये गेल्यावर त्यांचा जो कायापालट झाला तो गुरुजींमुळेच झालाय असे मला तरी वाटते आणि ते हे लोक सुद्धा नाकारणार नाहीत. गुरुजींची शेवटची इच्छा होती की माझ्या अस्थी निळवंडे धरणात विसर्जित कराव्या. निळवंडे धरण हेच माझे नाशिक, काशी, प्रयाग आहे आणि त्यांच्या मुलांनी म्हणजेच अरुण भाऊ, प्रमोद, विनायक, नंदाक्का, मंदाक्का यांनी ही इच्छा त्यांची पूर्ण केली आणि तेथेच एक वडाचे झाड लावले. धन्यवाद.